प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपणाला सलाम. आज जे वचन मी आपणासाठी निवडलेलं आहे ते नेहम्याचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि 39 वचन. ते असं म्हणतं, आम्ही आपल्या देवाचे मंदिर सोडू नये. किती महत्त्वाचं वचन आज देवाच्या मंदिराबद्दल आपल्याला ऐकायला मिळतं, आपल्याला पाहायला मिळतं की देवाचं मंदिर अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रियजनांनो, जेव्हा आम्ही देवाच्या मंदिरात जातो त्यावेळेस आमची आणि देवाची भेट होते. परमेश्वरासंगती आपल्याला बोलायची संधी मिळते. परमेश्वराचं म्हणणं, परमेश्वराची इच्छा आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होते. वेगवेगळ्या प्रकारचे संदेश, ते वेगवेगळ्या प्रकारचे लेसन स्टडी, वेगवेगळ्या प्रकारचा फीचर टॉक, वेगवेगळ्या प्रकारे जे स्पेशल गीत असतील, या सर्वाद्वारे काय होतं, या सर्वाद्वारे प्रभूचं गौरव होतं. आणि या सर्वाद्वारे विशेष म्हणजे परमेश्वराची त्याच्या लोकांच्याबद्दल म्हणजे तुमच्याबद्दल आणि माझ्याबद्दल जी इच्छा आहे ती आपल्याला प्राप्त होते. आणि म्हणून प्रियजनांनो, आम्ही या मंदिराकडे जाण्यासाठी, परमेश्वराच्या भक्तीत जाण्यासाठी आणि विशेषतः परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण जाण्यासाठी, आपण कधीही चर्चमध्ये जाण्यासाठी कंटाळा करू नये. देवाच्या भेटीला जाण्यासाठी कधीही कंटाळा करू नये, कारण ती एक अशी बाब आहे जी आयुष्यभर म्हणजे परमेश्वर आपल्या संगती राहणार आहे, ज्याच्याजवळ आम्ही फक्त वेळेपुरतं, आपल्याला अडचण आल्यानंतरच फक्त आम्ही देवाजवळ प्रार्थना करू नये, तर परमेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्याला सदैव त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून परमेश्वराचं सानिध्य आपल्याला वेळोवेळी प्राप्त होईल. प्रियजनांनो, देवानं मंदिर बांधण्यासाठी का सांगितलं? कारण परमेश्वराचे लोक तिथं येतील, परमेश्वराच्या वचनांचा आनंद घेतील, परमेश्वरासंगती बोलतील, त्याच्यावरती त्यांचा अधिक विश्वास वाढेल. आणि म्हणून परमेश्वरानं मोशेला आज्ञा दिली होती की जा माझ्यासाठी एक मंदिर बांध. आणि परमेश्वरानं, आम्ही पाहतो की या आज्ञेनंतर मोशेनं मंदिर बांधलेलं आहे. इस्रायल लोक त्या ठिकाणी जात आहेत, देवाचं गौरव करत आहेत. ही मोठी बाब आहे. प्रिय परमेश्वराच्या लेकरांनो, आजच्या वचनाप्रमाणे आपण मंदिरामध्ये जाण्याचं टाळू नये किंवा सोडू नये. नेहम्या 10 अध्याय 39 वचन पुन्हा एकदा वाचा आणि त्याद्वारे विचार करा आणि परमेश्वराच्या मंदिरात जा. प्रभू परमेश्वर तुमची तिथं वाट पाहत आहे. उद्या शब्बाताची भक्ती आहे, शब्बाताच्या भक्तीसाठी जा, त्या ठिकाणी शिका परमेश्वराची इच्छा काय आहे, प्रभू तुमच्याबद्दल काय इच्छितो, या सर्व गोष्टी शिका, जेणेकरून तुम्हाला देवाचं गौरव करता येईल. मी अपेक्षा करतो की आपण सर्वजण देवाच्या मंदिरात अगदी सकाळीच जा. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. प्रभूची स्तुती असो. आमेन.